अहो नाच करे बंदर और माल खाय मदारी अशी गत झाली. उबाटाला 65 जागांवर मदत करून जिंकून देणाऱ्या मनसेला उबाटाकडून एखाद्या स्वीकृत नगरसेवक पदाची अपेक्षा होती. पण काल राजसाहेब हे एकनाथ शिंदेंना जाऊन भेटले काय कुठल्या कामानिमित्त, आणि स्पष्ट झालं की ब्रांड आता अधिकृतरित्या वारलाय. अरे उद्धव अरे उद्धव अरे उद्धव हे नितेश राणे असं का करत असतील बरं? नाही म्हणजे नितेश राणे अरे उद्धवा करून एवढे गडबडा लोळेपर्यंत का हसतायत? असं काय केलंय आमच्या उद्धवजींनी? नितेश राणे साहब, ऐसा क्या बिगाड़ा है तुम्हारा हमारे उदय साहब ने? उदय साहब जो खुदा का नेक बंदा है, बंदा रुपया नहीं, खुदा का नेक बंदा, तुमको नहीं मालूम? नहीं मालूम तो पहले हंसो मत, पहले ध्यान से सुनो. अमन का साया रहमत का कमाल सीने में जलती अमन की बशार उद्धव जनाब खुदा का नेक बंदा. या गाण्यावरून सगळं उघड होतच आहे की काय उतू जातंय आणि कुणाचं उतू जातंय. आता हे एका विशिष्ट जमातीसाठी उतू जाणारं जे काही प्रेम आहे खरं तर बेगडी आहे. निवडणुकींमध्ये मतांच्या बेगमीसाठी हे बेगडी प्रेम सतत उफाळून येत असतं आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला व्यवस्थित माहिती पण आहे. त्याच वेळेस हे आमचे उदय साहेब जे आहेत त्यांचं हिंदुत्व तेही बेगडी आहे. वेळेनुसार सोयीनुसार ते जमलेल्या माझ्या तमाम देशप्रेमी बांधवांवरून जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांवर येतात. मध्येच ते जमलेल्या त्या तमाम प्रेक्षक वर्गाला माझ्या मराठी बांधवांनो वगैरे पण बोलून जातात. पण तुम्ही या माणसाला ओळखण्यात चूक करताय. हा माणूस आतून जो काही आहे तो रंग कायम आहे. कोत्या मनोवृत्तीसाठी दुसरा पर्यायी शब्द जर शोधायचा असेल तर तो शब्द उद्धव ठाकरे आहे. हे मी बोलत नाहीये, तर मनसेचे नेते संदीप देशपांडे बोलतायत. बघा स्क्रीनशॉट. मित्रो, महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आणि बँड्रावाल्या ठाकरेंनी परिस्थितीचा आढावा घेतला. भाजपा गेल्या वेळेस एकटी लढून 33 वरून थेट 82 वर पोहोचली होती. आपण 84 वर होतो, म्हणजे गॅप फक्त 2 जागांचा होता. आशिष शेलारांनी कडक फिल्डिंग लावून 82 चे 104 करण्याची व्यवस्था केलेली होती. म्हणजे या आकड्याच्या मदतीनं भाजप सगळ्यात मोठा पक्ष बनला असता पालिकेतला, आणि मग इतर तुकडे ताकडे जोडून महापौर भाजपचाच बसला असता, ही शेलारांची रणनीती होती. पण त्यावेळेस मुंबई हातातून जाऊ द्यायची नाही यासाठी उद्धवजींनी भोळ्या बाबड्या देवेंद्रजींना दोस्तीच्या आणाभाका दिल्या. आपण युतीत आहोत, समविचारी पक्ष आहोत, हिंदुत्ववादाच्या धाग्याने जोडले गेलेलो आहोत, आमच्या हातात शिवबंधन आहे, तुमच्या हातात भलतंच काहीतरी आहे. आणि मग हे सगळं कसं सेम आहे. आणि मग त्यात कसं आहे की राज्यातल्या सत्तेत मिठाचा खडा पडू नये यासाठी देवेंद्रजींकडे शिष्टाई करायला तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांना पाठवण्यात आलं त्यांच्याकडून. आणि कशीबशी मुंबई हातातून निसटू दिली नाही. पण यावेळेस तेच एकनाथ शिंदे स्वतःची सेना घेऊन बाहेर पडले. त्यांच्याकडे जवळपास 50 माजी नगरसेवक जमा होते. 2012चे काही माजी नगरसेवक होते आणि या मंडळींचा त्या प्रभागातला प्रभाव पाहता ते युतीचे उमेदवार म्हणून जर उबाटा सेनेच्या उमेदवारांसमोर उभे राहिले असते तर निवडून देखील आले असते. एकतर भाजपा 100+ तयारीत, सोबत शिंदेसेना 75 जागा जिंकण्याच्या तयारीत. मग शिल्लक उरलं काय? 227 मधलं उरलं काय? 20-25 जागा देखील आपण राखू शकणार नाही हे कळून चुकलेल्या उबाटांनी मग एक सापळा रचला. ज्या चुलत भावाला सतत कमी लेखत त्याचा राजकीय जो काही उदय होत होता तो खुरडत त्यांना संपलेला पक्ष म्हणून हिनवत आले, त्याच्याकडेच युतीचा प्रस्ताव पाठवला. कारण मनसेची मतं म्हणजे एकत्रित शिवसेनेची मतं आहेत आणि ती दरवेळेस ठाकरेंच्या उमेदवारांच्या पारड्यात न पडता विभागली जातात आणि ठाकरेंचे उमेदवार हारतात. यावेळेस तर शिंदे सोबत गेलेले माजी नगरसेवकही ही मतं खाणार होते आणि ही भीती होती. मग किमान मनसेला बाबापुता करून त्यांची जी काही 5 ते 60% मतं आहेत ती आपल्या उमेदवाराला मिळावी प्रत्येक वॉर्डात. मराठी माणसांसाठी आम्ही एकत्र आलोय ही जाहिरात करावी. त्यात कसं होतं की मराठी माणूस हा मूळचा भावनिक, त्याच्यासाठी माननीय बाळासाहेब म्हणजे दैवत. मग काय या भावनांशी एक प्रकारे खेळच झाला. असं पसरवलं गेलं की बाळासाहेबांची इच्छा होती की हे दोघे भाऊ एकत्र यावे आणि आज मराठी माणसाच्या भल्यासाठी, मराठीसाठी ते एकत्र आले देखील. एकत्र आले ते फक्त मुंबई महानगरपालिका नावाचा मलिदा राखायला. बाकी मुंबई वगळता इतर भागातला मराठी माणूस यांच्या खिचगणतीतही नव्हता. त्या मराठी माणसानं त्याचं जे काही आहे ते त्याचं धुणं त्यांदो, त्यांचं भलं कोण करणार आणि कोण बघणार? मुंबई बाहेरच्या मराठी माणसाचा वाली कोण? पण हे प्रश्न गौण होते हो. या एकत्रीकरणाचा परिणाम काय झाला तर शिवउबाटांचे सैनिक हे मनसैनिकांपेक्षा मुरब्बी कसे आहेत, कसे मुरलेले आहेत, त्यांना राजकारण कसं जास्त समजतं हे उघड झालं, हे स्पष्ट झालं. आणि
हे मी याची देई याची डोळा अनुभवलेलं आहे या निवडणुकीच्या काळामध्ये. प्रत्येक प्रभागात मनसैनिक, शिवसैनिक एकत्र येत होते, उबाटा सैनिक, आणि त्यांच्यात कोण सरस ठरतोय, कोणाचे डावपेच सरस आहेत हे दिसून येत होतं. आता झालं काय, हे मुरब्बी असल्यानं त्यांनी काव्यबाज पद्धतीनं निवडणूक काळात मनसेच्या ताकदीला वापरून घेतलं. सुरुवातच जागा वाटपापासून केली. तिथं मनसेला जमेल तितकं दाबून फक्त 50, 55, 53 जागा दिल्या ना त्यांना. त्यांची बोळवण केली. त्यातही पडेल जागाच जास्त होत्या. मनसेच्या शाखा अध्यक्षांपेक्षा किंवा विभाग अध्यक्षांपेक्षा उबाटाचे युवा सेना पदाधिकारी जे तरुण पोरं आहेत ना, ते राजकीय डावपेचात अधिक सरस आहेत. हे या दरम्यान स्पष्ट झालं. मी मगाशी तुम्हाला सांगितलं. आदित्य ठाकरेंवर सर्वाधिक टीका करणारा, आरोप करणारा यूट्यूबर मीच असेन. पण आदित्य ठाकरे हा युवा नेता प्रशासकीय डावपेचात हुशार आहे आणि त्याची टीमही महाचतुर आहे. त्यांच्या लेवलला यायला मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अजून बराच काळ अभ्यास आणि सराव करावा लागणार आहे. हे देखील या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे. मनसेची सत्ता रस्त्यावर, हे मोठ्या अभिमानानं राजसाहेब बोलतात. पण मनसेची पोरं प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर पॉईंट टू पॉईंट वाद घालायला कमी पडतात. म्हणून त्यांचा हात लगेच खळखटाकसाठी उचलला जातो. पण आदित्यची टीम याबाबत सरस ठरते. या चतुर चित्त्यांनी मनसेला गुंडाळलं. निवडणुकीत मनसेचा व्यवस्थित वापर करून घेतला. जिथं यांना 20 जागा पण मिळणार नाहीत अशी शंका होती, तिथं यांना 65 जागा जिंकता आल्या आणि या 65 जागांपैकी 80% जागांवर मनसेची ताकद उबाटाच्या कामी आली आहे. पण मनसेनं लढवलेल्या 53 जागांपैकी किती ठिकाणी उबाटा सेनेनं यांना मदत केली हे सुद्धा बघायला लागेल, कारण यांच्या फक्त 6 जागा जिंकून आल्या. मला वाटतं मनसे यावेळेस स्वतंत्र जरी लढली असती ना, तरी त्यांना 10 ते 15 जागा सहज जिंकता आल्या असत्या, ज्या उबाटांच्याच टॅलीतून कमी झाल्या असत्या. हे लक्षात घ्या. आणि हा धोका जसा आपण ओळखला ना, तो धोका उद्धवजींनी बरोबर ओळखला होता आणि मग त्यांनी बरोबर बेगडी बंधुप्रेम दाखवत राजसाहेबांना गुंडाळलं. आता हे एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी जे काही डायलॉग निवडणुकीआधी मारले होते, ते निवडणुकीनंतर उद्धवजी विसरलेले आहेत. इलेक्शन आधी सतत हे ठाकरे बंधू भेटत होते. म्हणजे यांच्या घरगुती भेटीगाठी ज्या होत होत्या त्या आता बंद झाल्यात. BMC जिंकता आली नाही, एक प्रकारचा पराभव झाला यांचा. मनसेला तर 6 जागा मिळाल्यात. पण त्यावर या दोन्ही बंधूंनी एकत्र येत एक साधी प्रेस कॉन्फरन्स देखील घेतलेली नाहीये. म्हणजे जे मनसैनिक किंवा काही प्रमाणात शिवसैनिक या ठाकरे बंधूंच्या मनोमिलनानं प्रचंड भारावून गेले होते. त्यांना स्वप्नातही BMCवर ठाकरे बँडचा झेंडा फडकताना दिसत होता. त्यांच्या मनसुब्यांवर पाणी तर फिरलं गेलंच. पण त्यांनी आता पुढे काय करायचं हे सांगायला देखील दोघे बंधू पुढे आलेले नाही. म्हणजे यांच्या दृष्टीनं हा ब्रँड, हे मनोमिलन, हे केवळ निवडणूक जिंकण्याकरता होतं का? आता काय तर रात गई बात गई. चला गोधडीत शिरा आणि झोपून जा. चला, यांच्या मनोमिलनाच्या नौटंकीनं नुकसान आमचं झालंय. जे या लोकांना या नाटकी एकत्रीकरणाचा धोका समजावून सांगत होतो आम्ही लोक, त्या माझ्यासारख्या युट्यूबर्सवर सगळ्यात जास्त कोण तुटून पडलं तर मनसैनिक. यांच्याशी वर्षानुवर्ष मित्रत्वाचं नातं जपलं मी. राजसाहेबांवर प्रेम आहे ते कधी लपवता आलं नाही आणि त्यामुळे लपवलंही नाही आम्ही. पण आता ते उद्धवजींसोबत आहेत आणि हा उबाटांवर सतत टीका करतो म्हटल्यावर ते मनसैनिकही उबाटांचे पाळीव असल्यागत आमचा उद्धार करू लागले. एवढं कडवट प्रेम, एवढी कडवट ठाकरे निष्ठा ही मनसैनिकांमध्ये संचारली होती. पण ह्याची फळं काय मम तपाला म्हणतात ना, असं आज म्हणावं लागतंय मनसेला. अहो, नाच करे बंदरावर माल खाय मदारी अशी गत झाली. उबाटाला 65 जागांवर मदत करून जिंकून देणाऱ्या मनसेला उबाटाकडून एखाद्या स्वीकृत नगरसेवक पदाची अपेक्षा होती. पण काल राजसाहेब हे एकनाथ शिंदेनं जाऊन भेटले काय कुठल्या कामानिमित्त, आणि स्पष्ट झालं की ब्रांड आता अधिकृतरित्या वारलाय. लहानपणी एखाद्या मित्रासोबत गोट्या खेळताना भांडण व्हायचं, तुमचंही झालं असेल. मग त्याला आपण दूर लोटायचो, माझ्यासोबत तू खेळायचं नाही, जा. मग आपल्या इतर मित्रांनाही सांगायचो, त्या पक्यासोबत खेळलास तर बघा, माझी कट्टी आहे त्याच्याशी, तू पण कट्टी घे. ग्रुपिझम ज्याला म्हणतो ना, हा असा तेव्हापासूनच आहे. पण उद्धवजी यांच्या आता वयानुसार जर बघायला गेलं आपण, तर असं म्हणता येईल की त्यांच्यातलं शैशव अद्याप सरलेलं नाहीये. त्यांनी ते शैशव जपलेलं आहे आणि त्यामुळे ते लगेच ही अशी कट्टी-बट्टी, गट्टी-फूवर येतात. राज ठाकरे शिंदेंना भेटले, तसे इकडे उबाटा सेनेनं आपल्या वाट्याला येणाऱ्या 3 स्वीकृत नगरसेवकांची नावं जाहीर करून टाकली. एखादी जागा मनसेला अपेक्षित होती, ते वाट बघत होते, नाही दिली. यालाच म्हणतात कोत्या मनोवृत्तीचं प्रदर्शन. मला वाटतं माझ्या मनसैनिक मित्रांचे आता तरी डोळे उघडले असतील. हे फक्त तुमचा वापर करून घेण्यासाठी जवळ आले होते आणि आता दादरची गरज संपली आहे, बँड्रा भुर्र उडालाय. पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.